हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर मी विनिशा. तर तुम्हाला एक सांगायचं आहे. तर सांगायचं असं आहे, मी माझा कंटिन्यू एक व्लॉग यूट्यूबला अपलोड करणार आहे विनिशा बोरसे या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्ही मला छान रिस्पॉन्स कराल, छान सपोर्ट कराल अशी मी आशा करते. आणि मला माझ्या आशाप्रमाणेच मला सगळ्यांनी सपोर्ट करा. तर आता मला जायचं आहे कॉलेजला आणि मी आता रेडी होते आणि लवकरच तुम्हाला भेटते. तरी गाईज मी झालेली आहे रेडी आणि आता मी चालली कॉलेजला. माझं कॉलेज इथून थोडंसं दूर आहे, रोज पायी जावं लागतं. पण काही नाही, जाताना काही वाटत नाही, फक्त येताना थोडंसं बोर होतं ऊन असल्यामुळे. पण इट्स ओके. आता मी तुम्हाला लवकरच जाऊन माझं कॉलेज दाखवते. तर गाईज, ह्या कॉलेजला तर तुम्ही ओळखतच असाल, पण तरीही मी सांगते, हे कॉलेज आहे देवगिरी. मी आली आहे कॉलेजला आणि ही माझी एक क्यूट फ्रेंड. तर आज आमचाही पेपर आहे आणि आता आम्ही हॉल शोधायला चाललो आहे. तर बघतो आता कोणता हॉल आहे आणि जातो, छान छान पेपर सॉल्व करतो आणि लवकरच तुम्हाला कळवतो आमचा आजचा पेपर कसा गेला. गाईज, माझा आजचा पेपर खूप छान गेला. तसाच कावेरी, तुझा पेपर कसा गेला? तुझा? माझा पेपर तर खूप छान गेलाय. वाव, आमचा पेपर खूप छान गेला. फक्त कावेरीचा बॅक लागणार आहे. जर बॅक लागला तर तुम्हाला मी नक्की कळवेन. आणि हे तुम्ही बघू शकता की एक्झाम झाल्यानंतर सगळे कसे निवांत फिरता. हे बघा. जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन बुरी तरह फंसोगे. तर तुम्ही म्हणशाल, आता तर ही कॉलेजला होती, मग आता ही एवढं रेडी होऊन बॅग वगैरे घेऊन कुठे चालली आहे? तर तुम्हाला लवकरच कळेल मी कुठे चालली आहे. रुको जरा, सबर करो. मला जायचं होती बसने, पण बस मला काय भेटली नाही. तर मग मला जावं लागलं या गर्दीच्या ऑटोनी. आणि आता बघा तुम्ही, ही किती मोठी गर्दी आहे. तर मी आलेली आहे माझ्या गावी, म्हणजेच माझ्या घरी. आता तुम्हाला वाटत असेल की ही मग एवढ्या वेळची घरी नव्हती तर कुठे होती? तर मी संभाजीनगरला राहते हॉस्टेलमध्ये. माझं कॉलेज असतं, शूट असतं, थिएटर असतं, त्यामुळे मला गावाकडून अपडाऊन करायला जमत नाही. त्यामुळे मी तिकडे हॉस्टेलला राहते. आणि आत्ता सुट्ट्या होत्या म्हणून मी माझ्या घरी आले. तुम्ही माझं घर बघू शकता. आहे माझं एक छोटंसं घर, जे खूप सुंदर आहे आणि खूप छान आहे. तर मी आता आले घरी आणि मला खूप जोरात भूक लागलेली आहे. तर मी पहिले जेवण करणार, मग तुम्हाला बोलणार. आमचा गोपी, जो माझा आवाज ऐकताच झोपेतून उठला आणि आता तो किती वाव, क्या लड़का है, वेरी हैंडसम बॉय. गोपी गोपी झोपेतून उठला. गोपीला काही सुधरत नाहीये. नेहमीप्रमाणे गोपीने गोपीचं फर्ज पूर्ण केलेला आहे. मला एक गोड गोड पप्पी दिलेली आहे. मी छान अशी चिकनची भाजी आणि पोळी केलेली आहे. सोबतच मी तारक मेहता का उल्टा चष्मा बघतीये. तुम्ही बघू शकता. जर जेवताना मी हे नाही बघितलं तर मला खूप मोठं पाप लागेल असं मला वाटतं. आणि अजून कोणाकोणाला वाटतं मला ते पण सांगा. तर ही आहे माझी मम्मी, नुसती मटकत राहते. आणि ही आहे माझी भांडू दाळताई, त्या पापता पण मला मारलं तिने. आणि पप्पा कुठं गेले? पप्पा काही घरात राहत नाही. हे आहे पप्पा. जा तू कोणत्या शाळेत आहे तू? खराब हो जाएगा, मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी. मैं शाळेत येत होते. कुठे? तुमच्या शाळेत काय? खिचडी आहे शाळेत. काय शाळेत येत? तुम्ही शाळेत जाऊन काय करते? इकडे खिचडी. काय खिचडी? काय खातो? खिचडी खाते? हा. दुसरं काही खात नाही का? नो. मॅडम काय शिकवते रे? मॅडम काय शिकवते रे निशा? एबीसीडी. फक्त येते तुम्हाला? आणि एबीसीडी एक दोन आणि एक एबीसीडी. एबीसीडी का?
स्वयंपाक क्या सांग मम्मी ना काय केलं तर भाजी भाजी नाही ना आम्ही पोळ्या केलत्या आपण भाजी काय केली नाचू बस ना भाजी काय केली खायला भाजी राहती अरे खायला राहते पण कायची भाजी राहते आम्ही ना पोळ्याला भाजी राहतील खायला कौन है ये लोग कहाँ से आते हैं आम्ही पोळ्या तुम्ही करतो काय भाजी केली गोपी आम्ही पोळ्या करतो अजून तुम्ही काय भाजी केली आम्ही पोळ्या करतो भाजी करतो वांगे बस काय म्हणलं गोपी मम्मी यो तुला? का यो म्हणतो मला त्याला तो मला म्हणतो तू एवढी ढोली झाली मी आणलं त्याला तर बापाचं खाते का तर तो मला म्हणतो मा बापाचं नाही खात तू बाबाचं खाते म्हणलं म्हणतो ता नवऱ्याचं खाते ना मग तो नवऱ्याचं काही खाते तू काही बघाच खाईन मी तुला लाडू बांधून देऊ का तोंडात लावू का नाही मा नको खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया. हे बघा इथं नाही का माणसांपेक्षा जनावरांचा जास्त लाड चालू आहे. हे पा उठ त्या पा बिचार छोट बाळ आमचं पा कसं खाली बसलं आणि पाठी मांजर. तर मम्मीनी बनवलं गरमागरम जेवण आणि मला दिलं जेवायला. आता मी गरम गरम जेवण जेवणार आहे. आणि तुम्हाला एक सांगते, घरचं जेवण असतं बरं का. कारण मी हॉस्टेलला राहते तर तिथलं मी मेसचं जेवण खाल्लं ना एवढं बेकार असतं. आणि आता घरचं जेवण जेवतीये तर जेव्हा घरचं जेवण मी खाते तेव्हा मला जन्नत भेटल्यासारखं वाटतं. चला तर मग मी आता जेवण करते. पप्पांनी पाणी आणून दिलं. चला आता माझं जेवण झालेलं आहे आणि मी लवकरच आता झोपणार आहे. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खूप सारा सपोर्ट करा. बाय, गुड नाईट, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.